प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। आज हम 8वीं कक्षा के एक नया पद्य शिक्षा, इस पद्य के बारे में अध्ययन करेंगे। शिक्षा का अर्थ है शिक्षण प्राप्त करना। जीवन में हम तो केवल पढ़ाई लिखाई करना ही वो शिक्षा कह दिया तो वो गलत है। जीवन में हर एक क्षण, हर एक फल, प्रारंभ से लेकर हम जब मृत्यु होते हैं ना, तब तक हम पाने वाला शिक्षण को हम क्या कहते हैं? शिक्षा कहते हैं। शिक्षा, इस पद्य के बारे में आज अध्ययन करेंगे। यानी शिक्षा, इस पद्य का कवि है, इस पद्य का कवि ठाकुर गोपाल शरण सिंह जी है। ठाकुर गोपाल शरण सिंह जी है। उनका जन्म सन 1892 में उनका जन्म हुआ। उनका जन्मस्थल है झांसी जिले के रीवा में उनका जन्म हुआ था। उनका माता पिता ठाकुर जगत बहादुर सिंह थे और माता प्रभुराज कौरी थे। और उनकी प्रमुख कृतियाँ है जगतलोक उनके महाकाव्य है। माधवी, मानवी, कादम्बिनी, ज्योतिष्मती, संचिता, सुमन, विश्वगीत और ग्रामिका उनकी मुक्त काव्य है। और उनको मिले गए पुरस्कार हैं। उत्तर प्रदेश सरकार से 2 बार उनको पुरस्कार मिला है। और उनका देहांत सन 1960 में उनका देहांत हुआ। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದು ನಾವು ಹೊಸದಾದಂಥ 4ನೇ ಪದ್ಯ ಶಿಕ್ಷಾ ಅನ್ನೋ ಪದ್ಯದ ಕುರಿತು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ಬರೆದಂಥ ಲೇಖಕರು ಯಾರಂದಾಗ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹ ಅವರು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಮಕ್ಕಳೇ. ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ನಾವೇನಂತೀವಿ? ಓದು ಬರಹ ಕಲಿಕೆ, ಇದನ್ನಷ್ಟೇ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತೀವಿ. ಆದ್ರೆ ಆ ಒಂದು ಓದು ಬರಹ ಕಲಿಕೆ ಅಂತೀವಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿನಾಗಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಒಂದು ಜೀವನದ ಅಂತ್ಯದವರೆಗೂ ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣದ ಅನುಭವಗಳನ್ನು ನಾವೇನ್ತೀವಿ? ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ಶಿಕ್ಷಣನ ಇವತ್ತು ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ಈ ಶಿಕ್ಷಣ ಯಾವ ರೀತಿ ಕಲಿಬೋದು ಶಿಕ್ಷಣನ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಅಭ್ಯಸಿಸೋಣ. देखो बच्चों, इस पाठ से आप क्या सीख सकते हैं? इस कविता के द्वारा, अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने का अनेक उदाहरण प्राप्त करते हैं। जीवन में यश की प्राप्ति के लिए अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है। बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते। देखो आगे कवि कहते हैं कि शिक्षा केवल पढ़ाई लिखाई वही शिक्षण नहीं, यानी जीवन में हमको ज़्यादा से ज़्यादा अनुभव होता है। वो अनुभव और मुसीबत और सबको भी सामना करते हुए जो हम यश प्राप्त करते हैं ना, वही हमका एक नया शिक्षण है। वही हमका एक सुख का प्राप्त भी होता है ना, वही एक सुख की एक शिक्षा भी वह हमको मिल सकती है। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಕೇವಲ ಓದು ಬರುವಿನ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ ಜೀವನದೊಳಗೆ ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳು, ನೋವುಗಳು, ಅನೇಕ ಒಂದು ತೊಂದರೆಗಳು ಬಂದಾಗ ಆ ಒಂದು ತೊಂದರೆಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊತೀವಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಉಪಾಯಗಳು ಅದಾವಲ್ಲ, ಅದನ್ನೂ ಒಂದು ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಸಿಗುವಂಥ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. देखो बच्चों, आप पद्य की ओर ध्यान रखो। शिशु ने दुनिया में आकर रो कर हंसना सीखा। देखो, शिशु ने पहले दुनिया में माँ की गोद से आकर पहले दुनिया में वो रो कर हंसना सीखा. ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಮಗು ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಬಂತು ತಾಯಿಯ ಒಂದು ಗೋಂದ್ का मतलब ಆ ಒಂದು ತಾಯಿಯ ಗರ್ಭದಿಂದ ಭೂಮಿಗೆ ಬಂತು. शिशु ने दुनिया का मतलब है संसार, जगत्तु, विश्व, प्रपंच, इन्हों 10 हलवार ಬರ್ತಾವೆ. शिशु ने दुनिया में आकर रो कर हंसना सीखा. देखो, उन्होंने पहला रोया, बाद में हंसना सीखा. ಮೊದಲು ಭೂಮಿಗೆ ಬಂದ್ಕೊಳ್ಳೋ ಮಗು ಅಳ ಕಲಿತು, ಅತ್ತು, ಭಾಳಷ್ಟು ಒದ್ದಾಡ್ತು. ತದನಂತರ ನಿಧಾನವಾಗಿ ನಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. लघु होकर बढ़ना सीखा, गिर कर चलना सीखा. जब वो छोटा था, लघु का मतलब छोटा था, छोटा बच्चा दिन बिताने से वो
बड़ा बन गया। और उसी तरह गिर गिर कर वो चलना सीखा, गिर गिर कर वो चलना सीखा। मगु सಣ್ಣदिತ್ತು, लघु का मतलब उसका अर्थ है छोटा, ಚಿಕ್ಕದಿತ್ತು, ನಿಧಾನವಾಗಿ ದಿನ ಕಳೆದಂತ ದೊಡ್ಡದಾತು, ದೊಡ್ಡದಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಕಲಿತು। और बाद में गिर गिर कर चलना सीखा। ಆ ಮಗು ಚಿಕ್ಕ ಮಗು ಕೆಳಗ ನಿಧಾನವಾಗಿ ಬೆಳೆಯಾಗುಂತು, ನಿಂದ್ರಾಕ ಕುಂತು, ನಿಂತಿದ್ದ ಮಗು ಒಂದೊಂದು ಹೆಜ್ಜೆ ಇಡಾಕ ಕೆಳಗೆ ಬೆಳಗುಂತು, ಬಿತ್ತು ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಪ್ರಯತ್ನನ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಪ್ರಯತ್ನ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡ್ತು। ಆ ಪ್ರಯತ್ನ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡಿದಾಗ ನಾವೇನೆಲ್ಲ ಸಾಧಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋಕೆ ಆ ಮಗುನ ನೋಡ್ಬೋದು ನಾವು। ಮಗು ಏನಾದರೂ ನಾ ಬೀಳ್ತೀನಿ ನಡೆಯೋಕೆ ಒಲ್ಲೆ ಅಂದ್ರೆ ನಡೆಯೋದೇ ಕಲಿಯೋದಿಲ್ಲ, ಓಡೋದು ಕಲಿಯೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದು ಉಳ್ಳಾಡ್ದಾಗತ್ತ। ಆದ್ರೆ ಆ ಮಗು ನಿಧಾನವಾಗಿ ನಡೆಯೋದು ಕಲಿತು, ಬಿತ್ತು, ಎತ್ತು, ಮತ್ತೆ ಎದ್ದು ನಿಂತು, ಮತ್ತೆ ಬಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಎತ್ತು, ನಡೆಯಲು ಕಲಿತು। ಗಿರ उठा, उठा गिरा। इसी तरह बच्चा ने गिर गिर कर चलना सीखा। ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತು, ಪ್ರಯತ್ನ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಎತ್ತು, ಮತ್ತೆ ನಡೀತು, ಮತ್ತೆ ಬಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಎತ್ತು, ಮತ್ತೆ ನಡೀತು। इस तरह बच्चा ने चलना सीखा। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಗು ನಡೆಯಲು ಕಲಿತು। कितने ही चक्कर काकर, कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा। चक्कर का मतलब इधर उधर घूमना। देखो, कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा। चंग का मतलब चिट्टे यानी पंछी आदि आता है, पतंग आ जाता है। कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा। छोटा सा एक जीव चंगो, वो चंगों ने अपना प्रयत्न से इधर उधर घूमा, बाद में अपना पूरा पंखों को उड़ाया। इस तरह उड़ाते उड़ाते वो आसमान पर ಚಡ್ನೆ सीखा। ಮೊದಲು ಆ ಒಂದು ಚಿಟ್ಟೆ ತನ್ನ ಒಂದು ಆಜುಬಾಜು ಇರೋ ಕಡೆ ಅಷ್ಟೇ ಹಾರಾಡುತ್ತಾ ನೋಡ್ತು ಜಗತ್ತನ್ನು, ಆಮೇಲೆ ನಿಧಾನವಾಗಿ ರೆಕ್ಕೆ ಬಿಚ್ಚಿತು, ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲೆ ಹಾರಿತು, थोड़ा सा ऊपर गया और उतना ही वो अपने पंखों को खोलकर उतना ही घूमकर वापस आया। बाद में पूरा खोलकर वो निदान से वो ऊपर 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 चढ़ते चढ़ते आसमान पर तक वो चढ़ने सीखा। ಮೊದಲು ಸಣ್ಣ ಸ್ವಲ್ಪ 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 ಹಾರ ಕಲಿತು ಆ ಒಂದು ಚಿಟ್ಟೆ, ತದನಂತರ ಇಡೀ ಒಂದು ಆಕಾಶದೆತ್ತರನು ಹಾರಕ ಕಲಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ। उर्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। उर्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। उर का मतलब छाती। देखो, अपना छाती को वो छेद कर, छेद का मतलब रंध्र, अपने छाती में रंध्र बनाकर ही मुरली ने गाना सीखा। मुरली ने अपने उर में, उर का मतलब छाती में, सीना में एक रंध्र बनवाया, उसे दर्द को भी उन्होंने सहाया और सहते सहते मुरली ने गाना सीखा। ಆ ಒಂದು ಕೊಳಲು ತನ್ನ ಎದೆಯೊಳಗನ ತೂತಾಗಿಸ್ಕೊಂತು। ನೀವು ಕೊಳಲು ನೋಡಿರ್ತೀರಿ ಮಕ್ಕಳ, ಕೃಷ್ಣನ ಕೈಯೊಳಗಿರುವಂಥ ಮುರಳಿಯ ನಾದ ನೋಡಿರ್ತೀರಿ। ಆ ಮುರಳಿಯ ನಾದ ಎದೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಕೊಳಲಿನ ಒಂದು ಬಿದುರಿಗೆ ತೂತು ತೆಗಿತೀವಿ ನಾವು। ಆ ತೂತು ತೆಗೆದಾಗ ಆ ರಂಧ್ರದೊಳಗಿಂದ ಏನು ಬರ್ತೈತಿ, ನಾದಗಳು ಬರ್ತೈತಿ ಊದ್ದಾಗ। ಆ ರಂಧ್ರ ಆ ಒಂದು ಬಿದುರಿನ ಒಂದು ಎದೆಯೊಳಗೆ ತೂತು ತೆಗಿತಾರ, ನೋವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸಹಿಸ್ತೈತಿ ಬಿದುರು। ಆ ನೋವುಗಳನ್ನ ಸಹಿಸ್ಕೊಂಡು ತದನಂತರ ಅದು ಹಾಡಾಡಕ್ಕೆ ಕಲಿತೈತಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ। ಮೇಟ್ ಮೇಟ್ ಕರ್ ವಾರಿದರೋ ने पानी बरसाना सीखा। मीट मीट कर वारिदरों ने, वारिदरों का मतलब बादलों ने, वो अपने आगे आगे चलते चलते वारिदरों ने एक वारिदर दूसरे वारिदरों को घर्षणा होकर पानी बरसाना सीखा। ಮೋಡಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಸರ್ಕೊಂತ ಹೋಗಿ 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 ಏನಕ್ಕವು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಘರ್ಷಣೆ ಆಗುತ್ತಾ, ಘರ್ಷಣೆ ತದನಂತರ ಮಳೆಯಾಗಿ ಭೂಮಿಗೆ ಸುರಿತೈತಿ ಮಕ್ಕಳೇ। ಈ ಒಂದು ಮೋಡಗಳನ್ನು ಒಂದಕ್ಕೆ ಇದ್ದಲೇ ನಿಂದಿರೋದಿಲ್ಲ, ಆ ಮೋಡಗಳ ಸತೆ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಘರ್ಷಣೆ ಆದಾಗ ಆ ಘರ್ಷಣೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮಿಂಚು ಸಿಡಿಲು ಅನ್ನೋ ಒಂದು ಶಬ್ದಗಳು ಕೇಳ್ತಾವೆ। ಈ ಎರಡೂ ಘರ್ಷಣೆ ಆದಾಗ ನೀವು ಅನಿಸ್ತೈತಿ ಮಳೆ ಜೋರಾಗಿ ಬರ್ತೈತಿ। ನೀವೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ತೀರಿ ಮಳೆ ಬರೋದನ್ನ, ಮಳೆ ಬರ್ಬೇಕಾರೆ
ಸಿಡ್ಲು ಮಿಂಚು ಜೊತೆಗೆ ಶಬ್ದ, ಜೋರಾದಂಥ ಒಂದು ಶಬ್ದಗಳು ಬರ್ತಾವೆ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ वारिदरों ने बादलों ने अपना पानी को किस तरह बरसाता है, मीट मीट कर अपने आप को मिटाता है। ತನ್ನಂತ ಕರಗಿಸ್ಕೊಂತೈತಿ, ತನ್ನನ್ನು ತಾನು ಕರಗಿಸ್ಕೊಂಡು ಈ ಮೋಡಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾವೆ, ಮಳಿನ ಸುರಿಸ್ತಾವು। जिस तरह दीप ने अपने आप को जलाकर दूसरों को प्रकाश देता है, ಇಲ್ಲಿ ದೀಪ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸುಟ್ಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬೆಳಕು ನೀಡತೈತಿ, ಹಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೋಡಗಳು ಮೀಟ್ ಮೀಟ್ ಕರ್ ವಾರಿದರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನಾ ಸೀಕ, ತನ್ನಂತ ಕರಗಿ ಕರಗಿ ಮೋಡಗಳು ಏನು ಮಾಡ್ತೈತಿ, ಮಳಿನ ಸುರಿಸ್ತೈತಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ। तरु गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। तरु का मतलब वृक्ष। तरु गिरवारी से, तरु गिरवारी से गिर गिर कर पानी नदियों में बहना सीखा। तरु का मतलब वृक्ष होता है, यानी यहाँ दो प्रकार का तरु होता है, यानी नदियों को भी हम क्या कहते हैं, तरु कहते हैं। यहाँ तरु गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा, यानी जलपात का भी हम क्या कहते हैं, तरु कहते हैं। यानी तरु गिरवारी से, गिरवारी का मतलब पहाड़ पर्वत, गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। ಜಲಪಾತದ ಒಂದು ಮೋಡಗಳು ಏನಿರ್ತಾವೆ, ಆ ಬೆಟ್ಟಗಳಿಂದ ಮೇಲಿಂದ ಧುಮುಕಿ ಧುಮುಕಿ ಏನಕ್ಕವು ಹರಿತಾವು, ಆ ಹರಿದಂಥ ನೀರುಗಳೇನಕ್ಕವು ಮುಂದೆ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಹೊಳೆ, ಸಮುದ್ರ, ಸಾಗರಗಳಾಗಿ ಹರಿತಾವು। इसी तरह संसार में हम जो कुछ भी यहाँ शिक्षा प्राप्त करते हैं ना, वो सभी भी हमारा शिक्षण होता है। बच्चे ने गिर गिर कर चलना सीखा, रो रो कर हंसना सीखा, और सुनते सुनते बात बोलने सीखा, देख देख कर उनका अनुकरण करना सीखा, और पढ़ते पढ़ते पढ़ना सीखा, लिखते लिखते लिखना सीखा। इस तरह अनेक अनुभव आपसे भी होता है। खेल देखते देखते वो भी खिलाड़ी बन गया, और सदा जागरूक होकर उन्होंने जागृति का एक आंदोलन भी कर सकते हैं। और आप भी अच्छे पढ़ाई किए तो परीक्षा में उत्तम से उत्तम अंक प्राप्त कर सकते हैं। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕಲಿಯೋದಿಷ್ಟ, ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಣ 4 ಗೋಡೆಗಳ ಮಧ್ಯೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಕುಂದಿರಿಸಿ ಕಲಿಸುವಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಅನುಭವಗಳು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಜೀವನದ ಒಂದು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಶದೊಳಗೂ ಶಿಕ್ಷಣ ನೀಡ್ತಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಜಗತ್ತಿಗೆ ಬಂದಾಗ ಮಗು ಅಳವಳುತ್ತಾ ನಗೋದನ್ನು ಕಲಿತೈತಿ, ಬೀಳುತ್ತಾ ಬೀಳುತ್ತಾ ಓಡಾಡೋದು ಕಲಿತೈತಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಂತ ಚಿಟ್ಟೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಹರಡೋದು ಕಲಿತೈತಿ. ಒಂದು ಕೊಳಲು ತನ್ನ ಒಂದು ಎದೆಗೆ ರಂಧ್ರಗಳನ್ನ ಹಾಕಿಸಿದಾಗ ಆ ರಂಧ್ರದ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಹಾಡು ಹಾಡೋದು ಕಲಿತೈತಿ. ಮೋಡಗಳು ತನ್ನಂತ ಆಕರ್ಷಿಸ್ಕೊಂಡು ಮಳೆ ಸುರಿಸೋದು ಕಲಿತೈತಿ. ಜಲಪಾತಗಳು ತನ್ನನ್ನು ತಾನು ಬೆಟ್ಟದ ಮುಖಾಂತರ ಬೀಳಿಸಿದಾಗ ನದಿಯಾಗಿ ಧುಮುಕಿ ಹರಿಯೋದನ್ನು ಕಲಿತೈತಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವನದೊಳಗೆ ನಾವು ಏನೇನು ಅನುಭವಗಳಿಗೆ ಪಡಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ನಾವು ಕೇಳುತ್ತಾ ಮಾತನಾಡೋದು ಕಲಿತೇವೆ, ನೋಡುತ್ತಾ ನೋಡುತ್ತಾ ಅನುಕರಣೆ ಮಾಡೋದು ಕಲಿತೇವೆ, ಓದುತ್ತಾ ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾವಂತರಾಗ್ತೀವಿ, ಬರೆಯುತ್ತಾ ಒಂದು ಶುದ್ಧ ಬರುವಂಥ ಅಂದವಾದಂಥ ಬರವಣಿಗೆಯನ್ನು ಕಲಿತೀವಿ. ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಅನುಭವಗಳು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ನೀಡ್ತಾವೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಇದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪದ್ಯ. ಜೊತೆಗೆ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರನ ನೀವು ಹೇಳಲು ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತೀವಿ. शिशु ने रो रो कर क्या सीखा? शिशु ने रो रो कर हंसना सीखा। शिशु ने लघु होकर क्या सीखा? शिशु ने लघु होकर बढ़ना सीखा। यानी लघु होकर वो छोटे से बड़ा होना लगा और गिर गिर कर चलना सीखा। शिशु ने चलना कैसे सीखा? गिर गिर कर वो चलना सीखा। शिशु ने सब कुछ कहाँ आकर सीखा? शिशु ने सब कुछ इस धरती में आकर सीखा। चंगों ने क्या सीखा? चंगों ने चढ़ना सीखा। मुरली ने गाना कैसे सीखा? मुरली ने उर छेद कर अपना गाना सीखा। वारिदरों ने पानी बरसाना कैसे सीखा? वारिदरों ने मीट मीट कर
वारिधरों से पानी बरसाना सीखा। नदियों ने बहना कैसे सीखा? तरु गिरवारी से गिर गिर कर नदी बहना सीखा। अनुरूपता बच्चों, पहला शब्द का दूसरा पद दिया है, तीसरा पद का चौथा पद आप लिखिए। चंग चढ़ना, वारिधरों ने पानी बरसाना सीखा। दुनिया जगत, उर का मतलब यहाँ मैंने लिखा है छाती, सीना। नदी बहना, मुरली गाना। भूख प्यास शब्द युग्म, मेट मेट कर द्विरुक्ति। वहाँ जोड़कर लिखने के लिए आपको बताया, देखो शिशु हंसना, गिरवारी बहना, गिरवारी का मतलब नदी। चंग चढ़ना, शिशु हंसना, गलत हुआ, शिशु वहाँ हंसना है, गिरवारी नदी है, चंग चढ़ना, गाना मुरली। उसी तरह विलोम शब्द देखिए बच्चों, वहाँ रोना, हंसना, चढ़ना, उतरना, मिटना, न मिटना, गिरना, उड़ना, उठना। नदी, यहाँ अन्य वचन आपको लिखने के लिए बताया है। नदी नदियाँ, मुरली मुरलियाँ, वाणी वाणियाँ, स्मृति स्मृतियाँ। पर्यायवाची शब्द यानी समानार्थ शब्द आपको लिखने के लिए यहाँ बताया है। शिशु बच्चा, दुनिया जगत, वारिधर बादल, चंग पतंग। नमूने के अनुसार सही है। 9वें प्रश्न देखिए, वहाँ नमूने के अनुसार सही है वर्तनीय वाले शब्दों को लिखिए, यानी कौन सा शब्द सही है। वहाँ 2 दिया है, वारिधर, वारीगर लिखा है, वारिधर वो पहला उन्होंने उदाहरण दिया है। दुनिया छोटा जो है ना वो सही है। शिशु वो पहला शिशु है ना वो सही है। मुरली सही है। गिर दूसरा गिर सही है। इस पद में रहने वाला अंतिम 4 पद है ना, उसे आप क्या करना होगा? कंठस्थ करना होगा। मेट मेट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहाना सीखा। बच्चों अब गायन करेंगे, आप सभी भी पहला सुनिए, बाद में मेरे साथ आप भी गाइए। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा, और छेद छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। मीट मीट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहाना सीखा। बच्चा अब मेरे साथ आप भी गाइए। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा, उर्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा,
लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। मीट मीट कर वारिदरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरवारी से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। बच्चों, ये आपका पद्य शिक्षा है। आपका पीछे और एक यानी पूरक पाठ था, जरा उस पर भी नज़र डालिए। 26 पेज है, उस पाठ पर गमन रखिए आप सभी भी। 26 यानी मेरा देश मेरी माँ, इस पाठ होने के बाद एक पूरक पाठ है ना, उस पर ध्यान रखिए। देखिए वहाँ पूरक वचन पढ़िए और लिखिए। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಏನಂದರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶಿಕ್ಷಾ ಪದ್ಯ ಆಗಿತ್ತು ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ದು. ಈಗ ಒಂದು ನಿಮ್ಮ 26ನೇ ಒಂದು ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ ತೆಗೀರಿ. ಆ ಒಂದು ಹಿಂದಿನ ಪಾಠ ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪಾಠದ ನಂತರ ಒಂದು ಪೂರಕ ಒಂದು ಪಾಠ ಐತಿ. ಆ ಪಾಠದ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ लक्ष्य ಕೊಡ್ರಿ. आज से कई साल पहले तक लोग यही मानते हैं कि पेड़ पौधे में जीवन नहीं होता। आज से कई साल पहले तक लोग यही मानते थे कि पेड़ पौधे में जीवन नहीं होता, वे सुख दुख का अनुभव नहीं कर सकते। परंतु हमारे ही देश की एक प्रसिद्ध वैज्ञानिक ने प्रयोग द्वारा यहाँ सिद्ध कर दिया कि पेड़ पौधे में जीवन होता है। देखो, कई साल पहले हमारे पूर्वजों ने कहते हैं कि पेड़ पौधे में जीवन नहीं, वह इधर भी नहीं जाता उधर भी नहीं जाता है, और सिर्फ एक वस्तु के रूप में मानते रहते हैं और उसको सुख दुख का कोई भी अनुभव नहीं होता, इस तरह मानते थे। मगर हमारा देश का ही एक वैज्ञानिक विज्ञानी ने यह साबित किया है कि पेड़ पौधे में भी क्या है, जीवन होता है। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಪೂರ್ವಜರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಏನಿರೋದಿಲ್ಲ, ಜೀವ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದು ನಿರ್ಜೀವ, ಅದಕ್ಕೆ ಸುಖ ಯಾವುದು ದುಃಖ ಯಾವುದು ಏನೂ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಕೇವಲ ಒಂದು ವಸ್ತುವಿನಾಗಿರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ನಮ್ಮದೇ ಒಬ್ಬ ದೇಶದ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಅಭ್ಯಸಿಸಿ ಹೇಳಿದರು, ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಏನಿರ್ತಾವೆ, ಜೀವ ಇರ್ತೈತಿ. ನಿಮ್ಮ ವಿಜ್ಞಾನದೊಳಗೆ ಈಗಾಗಲೇ ಬಂದಿದೆ, ಗಿಡ ಮರಗಳು ಜೀವ ಇದೆ ಅಂತಂದು ಯಾರು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಈಗಾಗಲೇ 7ನೇ ತರಗತಿ ಒಳಗೆ 6ನೇ ತರಗತಿ ಒಳಗೆ ಅಭ್ಯಸಿಸಿರಿ. ಆದರೂ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೀವು ಅಭ್ಯಸಿಸಿ ಮಕ್ಕಳೇ. उन पर भी हमारी तरह गर्मी सर्दी और विष आदि का प्रभाव पड़ता है। वे भी अन्य प्राणियों की तरह खाते पीते सोते झांकते हंसते रोते काम करते और आराम करते हैं। देखो, उन पर भी हमारी तरह उनको भी गर्मी होते हैं, सर्दी होती है और विष आदि का प्रभाव उन पेड़ पौधे पर भी होता है। वे भी अन्य प्राणियों की तरह खाता है पीता है और सोता है झांकता है और हंसता है और रोते भी है और हमारी तरह आराम भी करते हैं। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಅವಕ್ಕೂ ನಮ್ಮಂಗೆ ಝಳ ಆಗತ್ತೆ, ಬೇಸಿಗೆ ಒಳಗೆ ಝಳ ಆಗತ್ತೆ, ಥಂಡಿ ಒಳಗೆ ತಂಪಾಗತ್ತೆ, ಜೊತೆಗೆ ನಮಗೆ ಆರಾಮಿರ್ಲಾರ್ದಾಗ ಮೈ ಸುಸ್ತಾಗುತ್ತಲ್ಲ, ಹಾಗೆ ಗಿಡ ಮರಗಳಿಗೂ ಆ ಒಂದು ಸುಸ್ತಾಗೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ಬೋದು. ಜೊತೆಗೆ ಈ ಪ್ರಾಣಿಗಳು ನಮ್ಮ ಹಾಗನ ಊಟ ಮಾಡ್ತಾವು, ನೀರು ಕುಡಿತಾವು, ಮಲಗ್ತಾವು, ಎಚ್ಚರವಾಗಿರ್ತಾವು, ನಗ್ತಾವು, ಅಳತಾವು, ಜೊತೆಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿನ ಪಡಿತಾವು. ಈ ಎಲ್ಲನೂ ಮಾಡ್ತಾವು ಅಂತಂದು ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿನ ಹೇಳಿದರು. जगदीश चंद्र बोस ने सबसे पहले इस बात का पता लगाया था और यहाँ भी सिद्ध कर दिया कि कभी जीव जंतुओं की तरह पेड़ पौधों में भी प्राण है, बिल्कुल हमारी तरह। वे भी रात को आराम करते हैं, हमारी तरह उन्हें भी प्यास लगती है, इसलिए पेड़ पौधों को रोज़ पानी देना चाहिए।
देखो आगे यहाँ बताता है कि वो पेड़ पौधे में जीव है, इस तरह बताने वाला एक महान विज्ञानी है और जगदीश चंद्र बसु है, यानी बोस जी है, जगदीश चंद्र बसु जी है। यानी उन्होंने सबसे पहले ये बात बताया और सिद्ध करवाए भी, जीव जंतुओं से तरह पेड़ पौधे में भी प्राण है। जिस तरह पशु पक्षी आपने पाला पोसा किया है ना, जिस तरह प्राण पक्षी है ना, उसी तरह इस पेड़ पौधे में भी क्या है, प्राण है। वे भी रात में हमारी तरह विश्रांति करते हैं और हमारी तरह उनको भी प्यास लगता है, इसलिए पेड़ पौधों को हम रोज़ भी क्या डालना चाहिए, पानी डालना चाहिए। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಜೀವ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದವರು ಯಾರಂದಾಗ ನಮ್ಮದೇ ದೇಶದ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ಬಸು ಅವರು ಅಂತಂದು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅವರು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಒಂದು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾದಂಥ ಸಿದ್ಧಾಂತನ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಏನಿರ್ತೈತಿ, ಜೀವ ಇರ್ತೈತಿ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬದುಕ್ತಾವಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಗಿಡ ಮರಗಳು ಏನಕ್ಕವು ಬದುಕ್ತಾವು ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. ಅದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ತೋರಿಸಿದರು. ನಮ್ಮ ಹಾಗೆ ಅವಕ್ಕೂ ಜೀವ ಇರ್ತೈತಿ, ನಮಗಂಗೆ ನೋವು ಇರುತ್ತಾ ಅವಕ್ಕೂ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೋವು ಸಂಕಟಗಳಾಕವು ಅಂತ ಹೇಳಿದರು. और रात में वे भी सोते हैं, और रात्रि आदर साಕು मलगता ಅಂತ ಹೇಳಿದರು. हमारी तरह उनको भी प्यास लगती है, ನಮ್ಮ ಹಾಗೆ ಅವಕ್ಕೂ ಏನಕ್ಕವು ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. इसीलिए पेड़ पौधों को रोज़ पानी देना चाहिए. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದನೂ ನಾವು ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಏನು ಹಾಕಬೇಕು, ನೀರು ಹಾಕಬೇಕು. ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹಾಗೆ ಅವು ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡಿತಾವು, ಅವು ನೀರು ಕುಡಿತಾವು. ಆ ಕಾರಣದ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ದಿನಾಲೂ ಏನು ಮಾಡಿರಿ, ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ಒಂದು ಕೊಡ ಅಥವಾ ಒಂದು ಚರಿಗೆ, ಒಂದು ಬಕೆಟು ನಿಮ್ಮ ಆಜು ಬಾಜು ಮನೆ ಕಡೆ ಇರುವಂಥ ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆ ಏನು ಹಾಕ್ರಿ, ನೀರು ಹಾಕ್ರಿ. यहाँ कुछ प्रश्नों को दिया, देखो इस गद्यांश के लिए उचित शीर्षक दीजिए. इस गद्यांश के लिए एक उचित शीर्षक है जीव जगत के विज्ञानी जगदीश चंद्र बोस जी है. इस वैज्ञानिक ने, किस वैज्ञानिक ने बताया कि पेड़ पौधे में जीवन है? जगदीश चंद्र बोस जी ने बताया कि पेड़ पौधे में जीवन है. आज से कई साल पूर्व तक लोग क्या मानते थे? आज से कई साल पूर्व हमारे पूर्वजों ये मानते थे कि पेड़ पौधे में जीवन नहीं होती. पेड़ पौधे अन्य प्राणियों की तरह क्या क्या करते हैं? पेड़ पौधे अन्य प्राणियों की तरह खाता, पीते, सोते, जगते, हंसते, रोते और आराम करते हैं. ये आपका ये पूरक वचन गद्य है बच्चों. और एक पूरक वाचन पद्य है, उस पद्य को हम अगले क्लास में अध्ययन करेंगे. अब तक आप सुनाए ना, आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद.